झालेलं आहे मित्रांनो, आऊट झालाय मित्रांनो. आता हे म्हणतोय आऊट नाहीये, पण आता व्हिडिओ चालू आहेत, आपण व्हिडिओ बघू शकतो. तर आता आपण आपले स्पोर्ट्सचे कपडे घातलेले आहे. आपण आता मैदानावर जाणार आहे एकटाच. आपली गँग टीम प्रेम. आपला एक प्लेयरला तर क्रिकेटची एवढी आवड लागली की तो शाळा सुटली की लगेच पळून डायरेक्ट आपल्या घरी येतोय. प्रेम हे मला वाटतंय भविष्यात मोठा क्रिकेटरच होईल. प्रेम काय होणार आहे तू? क्रिकेटर. भाऊ नक्कीच क्रिकेटर होईल. आपल्या टीमचे टीम मेंबर भाऊ आलेले आहेत. टीम मेंबर आता आलेले आहेत. हे टीमचे कॅप्टन आहेत, बघू शकता. आता तर आम्ही तिघच आलो आहेत, प्रेम, मी आणि अजित. आता आपण आपला आजू आहे तो टीमचे आकडे पाडणार आहे, कोण पहिलं खेळणार आहे, कोण दुसरं खेळणार आहे. त्यानंतर आपण आपला टीम गेम चालू करणार आहे. तर बाकीचे प्लेयर येतातच कॉलेज सुटल्या. बघा प्रेम एक प्लेयर तर वाढलेला आहे, रोहित. हळूहळू प्लेयर येतातच. सगळ्या प्लेयरांना ह्यो टायमिंग तर माहितीच आहे, कधी यायचं कधी ही ती. म्हणजे 4-4:30च्या दरम्यान आपला क्रिकेटचा डाव चालू होतोय. आज पाड की आकडं. आजू भाई आता आकडी पाडणार आहे. आपण आकडी पाडते ती कशी आहे तुम्हाला दाखवतो मी. आपला आजू भाई सध्या आता आकडी पाडतोय, बघू शकता. आजू भाई आकडी पाडेपर्यंत आपले प्रेम आणि रोहित हे कॅच खेळत आहेत. तर बघू शकता त्यांना आता आकडे पाडलेले आहेत, कोण पहिलं कोण दुसरं ते आपण आता निवडणार आहे. आता ह्यातलं रोहितने हे निवडलंय, मी हे. प्रेम गे लवकर. प्रेमला कालपासून कळलंय. अरे प्रेम नाही हे निवडलेलं आहे. बोट लागत आहे कंचा प्रेम. चला आजू आलाय शेवट. तर मी खेळतो पहिला. तर मित्रांनो मी दुसऱ्या नंबरला आलेलो आहे. मी आलो पहिला आणि 4 नंबरला अजित. 14 आलाय. तर मित्रांनो आपण दुसऱ्या नंबरला आलेलो आहे बॅटिंगसाठी, बघू शकता. आपल्या इकडं असंच असतं सगळं एकदम सिस्टमॅटिक. आता आपली दुसऱ्या आल्यामुळं आपली बॉलिंग आहे. बॉल नाही पागाला दुगा म्हणत तू पागाला दुगा आहे. आजूबाई म्हणतोय मी ह्याला आउट करतोय, बघू शकता. आजूबाई बॉलिंग करत आहे, बघू शकता. आपल्याकडं प्लेयर सध्या कोण आलेलं नाही. आपले अजून आलेले नाहीत एवढे, त्यामुळं किपरिंगसाठी प्लेयर कमी पडतात. येतील हळूहळू. तर आता आपला प्लेयर कधी आउट होतोय काय माहिती. आपली बॅटिंग आहे नंतर 2 नंबरला. कोण रन करी पागा नाही. तर मित्रांनो प्रेम म्हणतोय रन करी पागा नाही, जो पागा आहे तोच शेवटपर्यंत पागा खेळणार आहे म्हणतोय. तर हळूहळू हा नियम पुरा आलो, हा नियम 100% चेंज होणार आहे. जो रन करेल तोच पागा होईल नंतर पोरं आल्या. कारण पोरं मारून खेळतात आणि ह्याला ह्यो काही मारत नाही, त्यामुळे तो म्हणतोय की
रनकरी पागा नाही. आणि ह्यो रोहित आपला विराट कोहलीचा फॅन आहे. बघू शकता कसा खेळतोय. त्याला बॅटीला बॉल सुद्धा लागत नाही. बघू शकता. कट्टर विराट कोहली फॅन. हे म्हणतो आजूबाई रोहित शर्मा फॅन. तर आता आपला प्लेअर कधी आउट होतोय काय माहिती. आपली बॅटिंग आहे नंतर 2 नंबरला. रोहित आता आउट झालेला आहे. आता आपली बॅटिंगची बारी आता आपली. आणि रोहित आता बॉलिंगला आलेला आहे. हे आपल्याला काय बॅट जड आहे. मित्रांनो आपली बी विकेट झालेली आहे. आपण आउट झालेलो आहेत. आता अजित बॅटिंगसाठी आलेले आहे. एक प्लेअर आपल्या टीममध्ये वाढलेला आहे मंदार. आपला बॉल हरवलेला आहे. हे अजय बॅटन. सगळीजण बॉल शोधायच्या गडबडीत आहेत. कॅमेऱ्याकडे बघू नका. बॉल शोधा. एवढा बाउंड्रीवर आमच्या दाट गवत आहे. असली काट आहेत. त्यामुळे बॉल काही आहेत शोध बी वाटत नाही. गावात बी नाही बॉल. पडलाय का आता मंदार बॅटिंग बॉलिंग करतोय आपला. ह्याची विकेट मला वाटते मंदार तूच घेशील. ह्याला काही बॅटिंग करता येत नाही एवढं. ह्याची विकेट मित्रांनो मंदारच घेईल मला 100% वाटते. आउट. विकेट झालेलं आहे मित्रांनो. आउट झालाय मित्रांनो. आता हे म्हणतोय आउट नाहीये पण आता व्हिडिओ चालू आहेत. आपण व्हिडिओ बघू शकतो. नशीब मित्रांनो कॅमेरा पण चालू व्हिडिओ काढत होतो. आता आजूबाईलाही चिडला असता. त्याची विकेट सबसिल कॅमेऱ्यात बी दिसून आली आहे. एकदम आउट झालाय तो. बेकार आउट. गावाकडचा स्टंप असाच असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला आपल्या पॅन्टीच्या खिशात 10 रुपयाची नोट गावलेली आहे. तर आपण चॅलेंज ठेवणारे जो प्लेयर्स जास्त म्हणजे नाही का आउट होत नसेल त्याला जो आउट करेल त्याला आपण 10 रुपयाची नोट देणार आहे. तेवढंच. एक दिवस नक्की असा येईल की ह्या 10 रुपये न देता आपण हजारोत आपलं बक्षीस ठेवू. लाखोत ठेवू 100%. ग्राउंडमध्ये मावशी बी आलेले आहेत. त्यांना एक कॉल लावायचा आहे. त्यामुळं मॅच थोड्या वेळासाठी आपण थांबवलेला आहे. ओ मावशी उरका की. जाहिरात मध्ये ऍड दाखवायची असती पण आपण दाखवलेली नाही. तर मित्रांनो बघू शकता आपल्या तेजसनं बॉल मारलेला आहे आणि तो बॉल डायरेक्ट आपल्या मित्राच्या घरावर गेलेला आहे. घराशेजारी बघू शकता. बॉल आपण काढायला चाललेले आहे. चल मंदार चल. तुम्हाला बॉल दाखवतो कुठे आहे. बघा घेतलाय. आपण जाईपर्यंत बॉल त्यांनी काढलेला आहे. परत आपण मैदानावर हजर राहतोय. मग तू व्हायरल आज रातोरात व्हायरल हो जाएगा तू आज. ह्यो प्लेअर आपला लय बॉल बाहेर ग्राउंडच्या बाहेर मारायला लागलाय.
आता ह्याला जो बी विकेट पाडल त्याला बक्षीस आपल्याकडनं. बक्षीस बघा गेला का 6 गेला. त्यामुळं तेजसला जो कोण आउट करेल 3 बॉलमध्ये त्याला आपल्याकडनं बक्षीस 100%. बक्षीस तुम्हाला माहिती आहे काय? ह्यांना नाही माहिती. मध्ये आउट केला तर बक्षीस 100%. मंदार म्हणतोय ह्याला 3 बॉलमध्ये नाही तर 2 बॉलमध्ये आउट करणार आहे मी. 2 बॉलमध्ये आउट करणार म्हणतोय मंदार. आउट. मंदारनं एकाच बॉलमध्ये आउट केलेलं आहे. आउट एका बॉलमध्ये मंदारनं आउट केलेलं आहे. मंदारला आपण गिफ्ट देत आहे इथं लगेच. मंदारला आपण लगेच गिफ्ट दिलेलं आहे. मंदारला लगेच पैसे गिफ्ट लगेच आपल्याकडे असतं. तर हे देखो गाईज सस्ता ब्लॉगर एक सोबत हा. आणि मी नक्कीच आमच्या गावाची लोकसंख्या असेल 3000 तर त्या गावातली आम्ही दोघंच ब्लॉगिंग करतोय. एक दिवस एकदम व्हायरल होणार आहे 100%. तर मित्रांनो बघू शकता आपण रोज क्रिकेट खेळतोय. तर ह्यो पोरगा आम्हाला क्रिकेट खेळताना रोज बघतोय पण आज पहिल्यांदाच तो बी क्रिकेट खेळायला आलाय आपल्यावर. भाऊ कुठनं आलाय तू? नांदेडवरनं का? इथं कुठं? नानांच्या बट्टी. तर मित्रांनो म्हणजे क्रिकेटची आवड अशी पाहिजे. ह्याचबरोबर आपल्या वैभव भाऊंची विकेट झाली आहे आणि ती विकेट तेजसनं घेतली आहे.